इतके वर्ष सगळे वेगवेगळी सरकार आली गेली, परंतु दुर्दैवाने बरेच जण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात। हे महाराष्ट्राने अनेकदा बघितलेलं आहे। आम्ही त्याच्यातले नाही आहेत। आमच्या महायुतीच्या सरकारने ह्याच्यामध्ये लक्ष घातलं। आम्ही यंदा गड किल्ल्याच्या करता निधीची पण तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर डीपीसीला पण आम्ही हेड खोललेला आहे। त्याच्यातनं पण पैसे तिथं खर्च करता येतात। स्वतः विकास खारगे सांस्कृतिक खात्याचे सचिवांना मी तिकडे पाठवलेलं होतं। ते मुख्यमंत्र्यांचे पण सचिव आणि सांस्कृतिक विभागाचे पण प्रधान सचिव आहेत। त्यांचा रात्रीच काल मला उशिरा फोन आला की दादा आपलं काम आज झालेलं आहे। ते महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची अभिमानाची अशा प्रकारची घटना घडलेली आहे। त्याबद्दल जो प्रयत्न सगळ्यांनी मिळून केला त्याचं खरोखरीच आम्हाला समाधान आहे की आपण जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला आता यश आलंय। आणि ह्याच्यातून पुढं पिढ्यानपिढ्या जसं महाराज जाऊन 1630 ला त्यांचा जन्म झालेला होता, आता आपण 2025 मध्ये आहे। म्हणजे या सगळ्या गोष्टीला जवळपास 400 वर्ष होऊन गेलेली आहेत, 395 वर्ष होऊन गेलेली। तर 395 वर्ष होऊन गेलेले असताना ज्या पद्धतीनं पुढच्याही पिढ्या ते सगळं टिकलं पाहिजे, राहिलं पाहिजे, त्याच्याकरता त्याच्यात समावेश होणं अत्यंत गरजेचं होतं। ते काम झालेलं आहे। आता त्यांच्या ज्या काही गाईडलाईन असतात त्या पद्धतीने पुढची